नमस्कार. स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज मस्साजोग येथे थरारक घटना घडली. मस्साजोगचे स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज पाण्याच्या टाकीवरती जाऊन आंदोलन केले. संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 महिना उलटून गेला असून त्यामधील 7 आरोपींना मकोका लावण्यात आला आहे व अद्याप एक आरोपी फरार असून या घटनेचे मास्टर माइंड वाल्मिक कराड यांच्यावरही मकोका लावून त्यांना फाशी देण्यात यावी अशी ग्रामस्थांची व देशमुख कुटुंबियांची मागणी आहे. या मागणीसाठी मस्साजोग येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढले होते. संतोष देशमुख यांच्या खुनातील तपासाचा आपल्याला माहिती दिली जात नसल्याचा आरोप देशमुख यांच्या कुटुंबियांचा व गावकऱ्यांचा आहे. तपासाबद्दल कसलीही माहिती आम्हाला देण्यात येत नसल्याचे त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. खंडणी व खुनातील आरोपी एकच असून सर्वांना मकोका लावून त्यांना फाशी देण्यात यावी अशी सर्वांचीच मागणी आहे. आंदोलन स्थळावरती मनोज जरांगे पाटील हे देखील उपस्थित होते. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना विनंती करून त्यांना आंदोलन मागे घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. जरांगे पाटलांच्या विनंतीला मान देऊन धनंजय देशमुख यांचे आंदोलन मागे. धनंजय देशमुख यांचे असे म्हणणे आहे की जर या खुनातील आरोपी मोकाट सुटले तर आमच्या जीवालाही धोका आहे. त्यांच्या हातून मरण्यापेक्षा आम्ही स्वतः आत्महत्या करून मरतो असे धनंजय देशमुख यांनी सांगितले. वाल्मिक कराड हे मुख्य आरोपी असून त्यांनाही मकोका लावून त्यांनाही फाशीची शिक्षा देण्यात यावी असे धनंजय देशमुख यांची मागणी आहे. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.